मेळघाटातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करनं एका 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली। मारहाणीत महिलेचे दातही पडलेत। गर्भवती महिलेसह तिच्या पतीला देखील लाकडी काठीनं मारहाण करण्यात आली। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सनगाव इथे पोलिसात तक्रार केल्यानं एका महिलेला सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपनं मारहाण केली। या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक ठिकाणी बैलाचा छळ केला जातो, अशीच एक घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामधील यात्रेत घडली। बैल जोरात पळावा यासाठी मालकानं शेपटीचा चावा घेतला आणि यामुळे चिडलेल्या बैलानं मालकाला जोरात लाथ मारली। यावेळी बैलगाडा मालक थेट बैलगाडीतून खाली कोसळला। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटानं पाण्यासाठी आंदोलन केलं। लबाडांनो पाणी द्या असं म्हणत उबाठानं तोरण आंदोलन केलंय। शहरात मुबलक पाणी देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मुकुंदवाडी चौकात तोरण बांधून तोरणाला घागरी हंडे बांधून निषेध करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी एका पिस्तुलासह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करत 3 जणांना ताब्यात घेतलंय। धाराशिव येथील ड्रग्ज प्रकरण ताजं असतानाच बार्शीमध्ये ड्रग्ज सापडल्यानं खळबळ उडाली आहे। बुलढाण्याच्या देऊळ गावात लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान राडा झाला। यामध्ये 6 जण गंभीर जखमी झालेत। जखमींमध्ये भाजप नेते नंदू डवंगे यांचाही समावेश आहे। सिंधुदुर्गातील सावडामध्ये ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंतांना मारहाण करण्यात आली आहे। उपसरपंचांनाही मारहाण केल्याचा आरोप होतोय। तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही तर सिंधुदुर्गाची बीडच्या दिशेने वाटचाल होतोय असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। तर याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कुणालाही अटक केली नाहीये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4 महिने उलटून देखील केस गळतीची लागण सुरूच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनेक गावकऱ्यांना केस गळतीच्या आजाराची लागण झाली आहे। अद्यापही केस गळती सुरूच आहे, मात्र प्रशासनाकडून केस गळती प्रकरण वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। शालेय शिक्षणात हिंदी सक्तीकरणाविरोधात मनसे आक्रमक झाले आहे। मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेनं बॅनरबाजी केली आहे। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं। राहुल गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यांना अटक करा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली। मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे आणि त्यामुळे आता 33% मंडळ अध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार आहे। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडळ अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय। 100 बूथ मागे 1 मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची बैठक पार पडणार आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीत मुंबई, पालघर आणि ठाण्यातील मनसे नेते आणि सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। ज्या नारायण राणेंनी पक्ष विसर्जित केला त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देश करण्याची आवश्यकता नाही अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। राणे हे स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले अशी टीका देखील त्यांनी केली आहे। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला बडतर्फ करण्यात आले। संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले। स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सगळ्यात मोठा पुरावा जोडलाय। आरोपी दत्ता गाडे अनेकदा स्वारगेट स्थानकात येत असल्याचं गुगल लोकेशनवरून स्पष्ट होत आहे। दोषारोप पत्रात गुगल लोकेशनचा सविस्तर पुरावा म्हणून उल्लेख करण्यात आलाय। ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल अर्धवट आहे आणि त्यामुळे पुढे अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होईल। घैसाच कुठेही पळून जाणार नाहीत यासाठी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे। स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडे विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी 813 पानांचं आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले। नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांनी 1500 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। तर यात काँग्रेस, ठाकरे गट, पवार गट आणि एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद चिघळताना दिसतोय। विमानतळाला ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराजांचं नाव द्यावं अन्यथा राज्यभरातील वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा वारकऱ्यांनी दिलाय। विमानतळाला स्वर्गीय पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी पुढे आल्यानंतर वारकऱ्यांनी ही भूमिका घेतली। सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटन स्थळांवर जायला निघाल्यात। यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर
पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला। नाशिकच्या काटेगली सिग्नलवर एका रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली। रिक्षा चालकानं थेट पोलिसांसोबत हुज्जत घालत अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला। अखेर त्या मुजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्येच गोरक्षकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। शहरातील कत्तलखान्यामध्ये होणारी गोवंश हत्या बंद करावी यासाठी आंदोलन करण्यात आलं। चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हणे येथील घाणेकरवाडी आणि गोपाळवाडीला जोडणारा मुख्य रस्ता मागील 3 दिवसांपासून बंद आहे। अज्ञात व्यक्तीनं शेतीचं साहित्य जाळल्यानं त्याचा राग मनात ठेवून रागाच्या भरात शेतकऱ्यांना गावचा रस्ता बंद केल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। उजनी धरणातील पाणीसाठा वजा साठ्यामध्ये गेलेला आहे आणि धरणातून गेल्या 10 एप्रिलपासून सोलापूर आणि जिल्ह्यातील गावांच्या पाण्यासाठी 6000 क्युसेकनं आवर्तन सुरू आहे। त्यामुळे पाण्याची पातळी 0.06% पोहोचली आहे। गुहागरमधील पाटपनाळे ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आलाय। बाजारपेठेतील 200 ते 250 दुकानांचा कचरा 2 दिवसांपासून न उचलल्यानं व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। उघड्यावर टाकलेला कचरा गुरांनी खाल्ल्यानं गुरं देखील आजारी पडल्याचा प्रकार समोर आलाय। वातावरणातील बदलाचा भाजीपाल्यावर परिणाम झाल्यानं आवक घटली आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात साधारण 20 ते 30% वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय। गवार 120 रुपये किलो तर लिंबानं देखील 200चा टप्पा गाठलाय। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा साखर गाळप हंगाम पूर्ण झालाय। यंदा साखर कारखाने 12% उत्तार्यानं 12,55,149 साखर पोत्यांचं यशस्वीरित्या उत्पादन करत यंदाचा गाळप हंगाम पूर्ण केलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्यानं अखेर प्रशासनाकडून 22 गावं आणि 37 वाड्यांवर 22 टँकरच्या 34 फेऱ्यांना सुरुवात करण्यात आलेली आहे। वेगळी चव आणि रंगासाठी प्रसिद्ध असलेला रायगडचा हापूस आता घाऊक बाजारात दाखल झाला असून प्रति डझन 600 रुपयात त्याची विक्री होते। सध्या तरी या हापूसची चव चाखणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलं तरी लवकरच त्याचे दर घसरतील असं बागायतदारांनी सांगितलंय। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करणं अनिवार्य करण्यात आलंय। 25 एप्रिलपर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करावी असं आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे करण्यात आलंय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनास सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे। जिल्ह्यामध्ये जत, कवठे महाकाळ आणि कडेगाव तालुक्यात नवीन बाजार समिती सुरू होणार आहे। 3 बाजार समित्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधान्यानं हाती घ्यायच्या कामांचा प्रस्ताव मंगळवारी शासनाकडे सादर केला जाणार आहे। तसंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक 29 एप्रिलला चोंढी इथे आयोजित करण्यात आली आहे। बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण शून्यावर येणार आहे। यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होऊन देखील धरणातील पाणी झपाट्यानं कमी झालंय। उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची भिस्त आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। रणजित कासलेला घेऊन पोलीस हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। रणजित कासलेला बीडमध्ये आणण्यात आलेला आहे। रणजित कासले याला घेऊन पोलीस हे बीडमध्ये दाखल झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये रणजित कासलेला आणण्यात आलेला आहे। रणजित कासलेला पुण्यातून बीड पोलिसांनी अटक केली आणि अटक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कासलेला आता पोलीस बीडला घेऊन आलेले आहेत। स्थानिक गुन्हे शाखा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवाजीनगर पोलिसांना ते कासलेला स्वाधीन करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय अपडेट? रणजित कासलेला पहाटे 4 वाजता बीड पोलिसांनी पथकाने त्याला पुण्यातून ताब्यात घेतलेलं होतं। आता बीडमध्ये आणलं गेलेलं आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जी अटकेची प्रक्रिया आहे ती अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर मान्य न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाईल। त्यामुळे आता रणजित कासलेवरती जी दुसरी कारवाई जी पोलीस आयजींनी केलेली आहे, आयजींनी कारवाई केली, त्याचा बडतर्फ देखील करण्यात आलेला त्याला बडतर्फ झालेलं आहे। त्यामुळे कासलेवरती ती दुसरी देखील मोठी कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर कासलेवरती या अगोदर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्याचबरोबर डिपार्टमेंटल जी चौकशी करण्यात आली होती त्या चौकशीमध्ये देखील काही जे आरोप करण्यात आले होते त्या अनुषंगाने देखील आता दुसरा कुठला गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कासलेला आता पोलीस त्याला आणलेलं आहे। आता स्थानिक गुन्हे शाखा त्याच्या अटकेची पूर्ण कारवाई करेल आणि त्या
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं जाईल. त्यानंतर त्याला मान्य न्यायालयाच्या समोर हजर केलं जाईल. न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. बरं सुरेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. राज्यातील सहकारी कारखान्यांकडून देय असलेल्या ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर, वाहतूक आणि तोडणी खर्च आणि कामगारांचं थकीत वेतन भागवण्यासाठी सरकारनं 5,000 कोटींच्या सॉफ्ट लोनची मागणी केली आहे. मात्र अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झाडू सफाईचं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी डमी कामगार परस्पर नेमल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून सुरू झालेली आहे. आठवड्याभरात याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे. हा अहवाल प्राप्त होताच डमी कामगार नेमणाऱ्या मूळ कामगारांवर कारवाई होणार आहे. राज्यभरात उन्हाचं प्रमाण वाढल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. मालेगावात तापमानानं 43 पारा ओलांडलेला आहे आणि त्यामुळे दुपारच्या सत्रात रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात शीतपेयांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. 3 महिन्यांपासून टोमॅटोला भाव नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटो सोडला. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड केलेला खर्च देखील निघाला नाहीये. येथील भाजीपाला बाजारात सध्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दरही घसरले. लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या, मात्र गावातील निवडणुका ठप्पच आहेत आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, बंदरे आणि पर्यटन स्थळं आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामं हाती घ्यावीत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे. राज्यातील पहिल्या 3 दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता झाली. मराठी कलाकार साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये आपली कलाकारी सादर करत होते. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी देखील महोत्सवाला हजर होते. यावल तालुक्यातील डांभोणी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला. यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्यानं वनविभाग कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच कानउघडणी त्यांनी केली. मालेगावातील 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लाहोटी यांच्या बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी उच्च न्यायालयानं 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. पुणे सोलापूर महामार्गाजवळ दौंड तालुक्यातील वरवंड गावात महानंद दूध प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाची राख तयार होत असल्यानं नागरिकांच्या घरांमध्ये राखेचे थर बसत आहेत. त्यामुळे महिलांनी आंदोलन केलं. मालेगावच्या मुख्य रस्त्यांवर रोजच वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक त्रस्त झाल्यात. मोसम पूल, महात्मा फुले चौक या रस्त्यावर तासनतास वाहतूक कोंडी होत असल्यानं मालेगावकर त्रस्त झाल्यात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी करण्यात येते. यावल तालुक्यातील डांभोणी शिवारात बिबट्यानं 2 वर्षाची मुकलीवर हल्ला केला होता. यात तिचा मृत्यू झाला. अखेर वनविभागाला या नरभक्षी बिबट्याला पकडण्यात यश आलंय. थर्मल ड्रोनच्या माध्यमातून 24 तासात वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलंय. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवल्यानं ग्रामस्थ संतापलेत. गावात बसवलेले 8 मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले. भुसावळ शहरातील तापमानाचा पारा पुन्हा वाढलाय. तब्बल 8 दिवसांनी पुन्हा तापमानाचा पारा 44 अंशांवर गेलाय. त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या व्हाईट टॅपिंगची महामार्ग प्रशासनाकडून चौकशी व्हावी या मागणीसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. टोल बंद करून निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे. कर्करोगाच्या तपासणीसाठी कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झाले. आता पुढील 1 महिना ग्रामीण भागात जाऊन महिला आणि पुरुषांची तपासणी केली जाणार आहे. अमरावतीच्या तिवसा इथे महामार्गावर वाहनांचा अपघात झाला होता. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. पोलिसांची गाडी ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकी स्वाराला गाडी खाली चिरडल्याचं यात स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे पोलीस व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे.